नागपूरमध्ये आता अपराध्यांची हिंमत वाढत चालली आहे। एपीआय नरेंद्र तायडे यांना फोन करून धमकी देण्यात आली। अपराध्याने तायडे यांना फोन करत तुमच्या मुलीचं अपहरण करून तिला जीवे मारतो अशी धमकी देत जर तुमच्या मुलीला वाचवायचे असेल तर 1.5 करोड रुपये खंडणी द्या। बरोबरच मागील काही केसच्या कारणास्तव शिवीगाळ केली। 2 तारखेला नगरपंचायत निवडणूक आहे आणि तेव्हा मी बॉम्ब ब्लास्ट करेल अशी धमकीही दिली। पोलिसांनी अपराध्याला ताब्यात घेत 2 तारखेपर्यंत त्याला पीसीआर मध्ये ठेवून पुढील तपास सुरू आहे। एपीआय नरेंद्र तायडे यांना फोनद्वारे धमकी दिली की त्यांच्या मुलीला किडनॅप करून जीवे मारतो व जर तुम्हाला वाचवायचे असेल तर मला 1.5 कोटी रुपये खंडणी द्यावी। त्यानंतर जुन्या केसच्या कारणास्तव शिवीगाळ दिली व नागपूर शहरात येणाऱ्या 2 डिसेंबरच्या नगर पंचायत निवडणुकाच्या अनुषंगाने बॉम्बस्फोट घडून आणतो व आतंकवादी कसा आहे हे घोषित करतो अशी धमकी दिली। त्यामुळे हा गुन्हा गंभीर आहे करिता आरोपीला अटक करण्यात आली। आरोपी दिनांक 2 तारखेपर्यंत पीसीआर मध्ये आहे। पुढील तपास सुरू आहे। लोकवाहिनी मीडियासाठी विशाल बंबडवारची रिपोर्ट, नागपूर।